घरात सध्या मी एकटी आहे ना, तर सगळं काम मला एकटीलाच करावं लागतंय. राणी राहायची तर राणी झाडू पोता करून घ्यायची आणि मी कपडे भांडे स्वयंपाक वगैरे करायची. तर काल सकाळची सुरुवात अशीच झाली होती. सगळ्यात अगोदर घराला झाडून ते मारलं, मग नंतर पोतान ते मारलं होतं. पोतान ते मारल्यानंतर मशीनमध्ये कपडे धुवायला टाकले होते. म्हटलं मस्त ऊन पडलं होतं. विचारतं होतं ना की झावरी गोधड्या ते पण धुवून टाकू. आता खानदेशी म्हटलं म्हणजे गोधड्याच बनवतात. तुम्ही काय म्हणता ते मला सांगा. गोधड्या म्हणता की दुसरं काही म्हणतात. तर बस ते कपडे ते सुकल्यानंतर मग इथे ना आलूचे पराठे बनवायचे होते. तर लगोलग सगळा कचरा आवरत होती आणि कांदा ते कापून माझं स्टफिंग रेडी होतं. आता आलूचे पराठेची रेसिपी काय तुमच्यासोबत शेअर करायची म्हणून असं. तर गरम गरम आलूचे परोठे बनवले होते आणि मुलांचा पण येण्याचा टाइम झाला होता शाळेमधनं. ते पण येणारच होते. ते आले म्हणजे मग झालं काम, बनवू नाही देत. तर इथे ना फक्त दुपारी आम्हीच होतो ना 3 जण जेवण करायला. तर मस्त गरम गरम आलूचे परोठे आम्ही एन्जॉय करून खाल्ले होते. एकदम सिंपल पद्धतीने बनवले होते. पनीर पण टाकलं होतं त्याच्यामध्ये. सकाळी मुलांना टिफिनमध्ये दिलं नव्हतं. टिफिनमध्येच देण्याचा प्लॅन होता, पण भरपूर घाई झाली होती ना, म्हणून टिफिनमध्ये आज काल काय आलूचे पराठे दिले नव्हते. तर मुलं तिथं जेवण करायला बसून गेले होते. माझं जेवण बाकी होतं. म्हटलं सगळ्यात अगोदर ना गॅस ओटा आणि ते क्लीन करते आणि मगच जेवण करायला बसते. कसं क्लीन राहतं ना, मग थोडं जेवण पण बऱ्यापैकी जातं आणि नंतर उठल्यानंतर काही कावरणं राहत नाही. फक्त भांडेकुंडीच राहतात घासायचे आणि भांडे ते तर मी बाहेरच घासते. तर मी व्यवस्थितपणे सगळं बेसिंग गॅस ओटान ते सगळं व्यवस्थितपणे धुवून आणि मग नंतर जेवण करायला बसली होती. तो व्हिडिओ काय मी शूट नाही केला होता, कारण त्याच टायमामध्ये ना मम्मीचा पण व्हिडिओ कॉल आला होता. नेमका तो टाईम असा राहतो ना की मुलं पण शाळेमधून आलेले राहतात ना, तर यांचा पण फोन येतो, मम्मीचा पण व्हिडिओ कॉल येतो, मग दीदीचा येतो, सगळ्यांचे कॉल चालू राहतात. तर संध्याकाळी 5 वाजता उर्वी भरपूर दिवसापासून सांगत होती बनाना शेक बनाना शेक. म्हटलं तूच बनव बनाना शेक, मी कपड्यांच्या घड्या करते. ओ नो, मी तर लेटला होता. उठून नेमकाच आला होता पण तरी लेटला होता. तर उर्वीने बनाना शेक बनवला आणि खूपच टेस्टी लागत होता. उर्वी तसं आता हळूहळू सगळं शिकते. चहा पण ठेवून देते नाही तेव्हा ती, फक्त टाकण्याच्या वेळेस मी टाकून देते. एक वेळेस ठेवली होती तिने, साखरच टाकली नव्हती, पण काही नाही तरी छान ठेवली होती. मुलगी कोशिश करते तेवढंच खूप आहे. संध्याकाळच्या वेळेस मुलं बसले होते अभ्यास करायला. उर्वीचा पण अभ्यास होता, पण म्हटलं चला दिवाबत्तीचा टाइम झालाय, पहिले दिवाबत्ती कर म्हणून असं. तर उर्वीची देवपूजा चालू होती. मी तर दुधीची मुठिया बनवणार होती. आता मुठियाला मराठीमध्ये काय म्हणतात ते समजत नाही, प्लीज समजून घ्या. अर्धी गुजराती अर्धी खानदेशी म्हणून असं. तर माझे मुठिया बाफून रेडी होते. मी फक्त त्यांना डीप फ्राय करत होती आणि बस अशा प्रकारे हा पूर्ण दिवसचा रुटीन होता. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. सगळेजण जेवणाला बसून गेले होते. सगळ्यात अगोदर त्यांना वाढलं, नंतर मी पण जेवण करायला बसली. आणि चला मग आता आम्ही करतो, म्हणजे आमचं जेवण तर एन्जॉय झालेलंच आहे. तर बाय बाय.